नमस्कार मंडळी. आजची ही सकाळ, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सकाळ. इथे आपण बघतोय सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही निघालोय एका ट्रिपवरती. चला तर आपण सगळेच निघूयात. आपण निघालोय सोलापूरकडे. इथे सगळा सोलापूरचा हा रस्ता. डाव्या बाजूला आपल्याला दिसते उजनी धरण. इथून जवळच भूम तालुक्यामध्ये आणि त्यातलं हे धाराशिव म्हणून जिल्हा. या जिल्ह्यामध्ये अतिप्राचीन एक सुंदर असं मंदिर. त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार वनराईने नटलेला हा परिसर. याच्या जवळ आपण आता आलेलो आहे. हे अतिप्राचीन मंदिर म्हणजे माणकेश्वर. हे मंदिर म्हणजे वास्तुकलेची एक सुंदर कलाकृती. महादेवाचं दर्शन घेतलं आणि असे म्हणतात की या मंदिराचं जे बांधकाम आहे ते चालुक्य काळातील म्हणजेच अतिप्राचीन काळातील आहे. समोरच मोठा नंदी मंडप असून तेथे मोठा नंदी आहे. मंदिरातील हे सुबक कलाकृती आपल्याला अगदीच मोहून टाकतं. हे मंदिर धाराशिवपासून 55 किलोमीटर आणि भूमपासून 19 किलोमीटरवर आहे. सुबक कलाकृती आणि येथील अतिप्राचीन हे मंदिराची सर्व सुबक कला हे बघण्यासाठी तुम्ही नक्की मंदिराला भेट द्या. या मंदिरालाच लागून लगेचच दुसरं देवीचं मंदिर आहे. हे देखील अतिप्राचीन आहे. हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. हे आहे श्री क्षेत्र सटवाई मंदिर. हे महादेव मंदिराच्या अगदी लागून शेजारीच हे मंदिर आहे. मंदिर विश्वरूपा नदीवरती आणि माणकेश्वर या गावापासून पूर्व बाजूला 1 किलोमीटरवरती हे मंदिर आहे. विश्वरूपा नदीच्या काठावर असल्यामुळे आजूबाजूचा परिसर सगळा हा अशा पद्धतीने वनराईने नटलेला आहे. या मंदिरामध्ये नवरात्रामध्ये मोठा उत्सव असतो आणि भाविकांची खूप गर्दी असते. आपण इथे दर्शन घेऊयात देवीचं आणि येथून पुढे आपण निघूयात तुळजापूरकडे. धन्यवाद.